मी प्रगती. स्वागत आहे तुमचं स्टोरी टेलर प्रगतीच्या या पॉडकास्टमध्ये, जिथे तुम्हाला इन्स्पायरिंग आणि रिअल स्टोरीज ऐकायला आज आपण स्वागत करतोय सौरभ यांचं आणि जयेश यांचं, जे आपल्या जळगावचे आहेत आणि 2 इंजिनिअर मित्र आहेत, ज्यांनी स्मॉल आयडियामधून एक बिझनेस उभा केला आहे. 9 ते 5 जॉब सांभाळून पॉझिटिव्ह माइंडसेट आणि कसे चॅलेंजेस हँडल आपण या पॉडकास्टमधून चला तर मग सुरुवात करूया. सौरभ, वेलकम टू स्टोरी टेलर प्रगती पॉडकास्ट. येस, थँक यू मॅम. सौरभ, मला सांग, इंजिनिअरिंग सुरू असताना बिझनेस करायचं कसं ठरवलं? ओके. बिझनेसची जी आयडिया आहे मॅम, अगोदर सांगायचं म्हटलं तर आम्ही जेव्हा 10वी नंतर मी जेव्हा डिप्लोमाला गेलो तेव्हापासून डोक्यात एक माइंडसेट होता की आपल्याला आपल्या आयुष्यात बिझनेस हा करायचा म्हणजे करायचा एनी ऑफ कंडिशनमध्ये. आपल्याला तो कसाही असतो तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की आम्ही एक मोठा ब्रँड चालू करणार आहेत किंवा काय बिझनेस करणार याची कुठल्याही प्रकारची आमच्याला कल्पना नव्हती. पण जेस आणि मी बेसिकली पहिल्यापासून एकच गावाचे लहानच्या मोठं झालं. आमचं एक छोटं गाव आहे, राजमाने गाव आहे माझं झालं, तालुका चाळीसगाव आहे, जिल्हा जळगाव आहे आमचा. तर जे मी लहानचा मोठा सोबत झालो मी. नंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हाच आमचं ठरलेलं की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, तर करायचा तर काय करायचा या विचारासाठी पण आम्हाला 2-3 वर्ष गेलं. एक प्रॉपर प्लॅनिंग वगैरे सर्व गोष्टी आम्ही डिप्लोमा पासूनच माइंड सेटमध्ये होतो करायचं. तर पहिले डिप्लोमा झाला. डिप्लोमा झाल्यानंतर मी कपड्याचं दुकान वगैरे टाकलं होतं माझ्या गावामध्ये. पण तेव्हा काही मला अनुभव नव्हता, कुठला एक्सपिरियन्स काय असतो बिझनेस. मला तर असं वाटलं होतं बेसिकली बिझनेस म्हणजे एक मिळणार घेऊन जाणार. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपल्याला फायनान्स मॅनेज मार्केटिंग कसं करायचं सांगायची. मग जे माझं तेव्हापासून ठरलेलं की बिझनेस. ओके. सो ही आयडिया, हा तुमचा माइंडसेट तुमचा, म्हणजे जेव्हा तुम्ही अगदी यंग होते, अगदी म्हणायचं झालं तर 18-19 वयामध्ये असताना हा तुमचा माइंडसेट होता आणि त्यावेळेस तुम्ही हिम्मत करून एक छोटा बिझनेस, म्हणजे खूपच मोठं धाडस केलं त्या दरम्यान सुद्धा म्हणजे तुम्ही. तिथं बराच लॉस देखील खूप लॉस झाला. त्या लॉस हो. तो खूप शिकून गेला आम्हाला आमच्या आयुष्यात. नक्कीच. जेव्हा आपण रिस्क घेतो आणि त्याच्यातनं काहीतरी शिकतो, तेव्हाच काहीतरी नवीन गोष्टी घडत असतात आणि त्याच्यातनंच आपल्याला काहीतरी अजून करण्याची मोठी प्रेरणा मिळते, की नाही, ह्यावेळेस मी चुकलो, तर पुढच्या वेळेस मी अजून काहीतरी ही चूक पुन्हा करणार नाही आणि याच्यातनं काहीतरी शिकून मी अजून काहीतरी करण्याचा येस, नक्कीच. मला सांग, ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली आधी, म्हणजे तुझ्या की जयेशच्या? ऍक्च्युली आमचं कसं होतं ना मॅम, जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेलो, जयेश आणि मी, तर आमचं डिस्कशन चालू असायचं तर काय करायचं काय नाही करायचं. तर म्हणजे चालूच असताना आम्ही लगेच बघितलं की आपल्याला असा ब्रँड कुठला तरी बनवायचा आहे की जो आपल्या मातीशी जुळलेला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो काहीतरी युनिक हं, पाहिजे. हं. आपण काहीतरी लोकांपेक्षा वेगळं आणायचं, जे ते करण्यात मजा नाही का सांगायची गोष्ट. ते युनिक. तर जयचं माझं असं ठरलं, अरे राव म्हटलं, आपल्याला जर का रोड साईडला खूप जास्त ठिकाणी बंधनाचे ते लोक तरतात वगैरे, पण कुठल्याही गोष्टीचा हायजीनचा वगैरे त्याच्यामध्ये काही तर आपण केलं जर का, तर याच्याने काय असतं की आपल्याला एक जळगावचा जो माल एक्सपोर्ट पूर्ण जगात होतो, मला हं. जळगावचा. पण जळगावचा अजूनपर्यंत कुठलाही ब्रँड एकदम चांगल्या मोठ्या स्केलला आपण बघितला. तर ज्याचं माझं असं डिसिजन चालू असताना आमचं ठरलं की आपण दोन्ही मिळून असा एक ब्रँड तयार की ज्याच्याने आपल्याला जळगावच्या मातीचं नाव देखील मोठं होणार, की त्या मातीमध्ये आपल्याला केळी पिक आणि त्याच केळीचा आपण एक ब्रँड असा बनवू तर पूर्ण जगात एक ओळख होणार की आपला जळगावाला एक जळगावचा मातीतला ब्रँड आहे, अस्सल खानदेशी चिप्स. तर मग आमचं माइंडसेट, आमचं नेहमी अरे वाह! डिस्कशन रात्रीचं होत आहे. आम्ही कॉलेजमधनं घरी गेलो, तेच डिस्कशन रात्रंदिवस काय करायचं, काहीतरी सुरुवात करायची, काहीतरी स्वतःची ओळख. हा एक प्रश्न आम्हाला नेहमी असायची की स्वतःची ओळख कशी बनायची, आपल्या मातीची ओळख. त्याच्यातून निर्माण झाला आपला जळगावाला. अरे वाह! खूपच छान. तुमचा खूप पॉझिटिव्ह माइंडसेट मला याच्यातनं दिसून येतो. लहान वयात एवढे मोठे विचार, ते फक्त विचार नाही, ते त्याच्यामध्ये ॲक्शन पण घेत. येस. सो आपल्याला याच्यामधनं एकच शिकायला मिळतं, की सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. नुसते विचार करून, डिस्कशन करून छोटं पाऊल उचलणं फार गरजेचं आहे. येस मॅम. आता फर्स्ट मी हा येस, जेव्हा तो व्यवसाय टाकला कपड्यांचा, त्याच्यामधनं मला खूपच शिकायला मिळालं. म्हणजे एवढं काही शिकलो ना मी, की काय असतो प्रॉफिट, काय असतो मार्जिन, त्यानंतर लोकांना उधारी द्यायची, नाही द्यायची, क्रेडिटने माल कसा द्यायचा असतो. ही बेसिक बेसिक गोष्ट मी तेव्हा धाडस केला नसताना डिप्लोमाच्या वेळेस, तर माझा हा व्यवसाय आता हं. एवढा त्या लेवलला गेला नसता.
पण त्या व्यवसायापासून शिकल्यानंतर मी बरोबर. आता हा व्यवसाय सेट झालाय, एवढं मी नक्कीच मान्य करतो. हो, खूपच छान लर्निंग होती ती तुझ्यासाठी. हो, खूपच. पोहोचण्यासाठी आपल्याला सुरुवात करणं महत्त्वाचं असतं आणि त्या व्यवसायातनं तू खूपच काही शिकलाय आणि म्हणून आज बऱ्यापैकी तू या बिझनेसमध्ये येस, राइट. मला अ, तू तुम्ही 9 ते 5 जॉब करून जी सॅलरी मिळत होती, ती तुम्ही ह्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट तर तुम्हाला भीती नाही वाटली का, की अरे फेल झालं तर काय? ऍक्च्युअली मॅम, भीतीचा विषय असा की पहिल्यापासून जयसन मी कुठल्याही गोष्टीमध्ये डायरेक्ट रिस्क आणि जो पण रिस्क हं, घेतो, हं. मी ज्याच्या भरोसा घेतो. आम्ही एकमेकांवर डिपेंड जास्त लोकांच्या डिपेंडवर इव्हन फॅमिलीवर सुद्धा डिपेंड माणूस केव्हा असतो, जेव्हा घरी असतो. आज आपण पुण्यासारख्या शहरात येतो, एक लहान गावाचे एवढ्या मोठ्या शहरात आलो म्हटल्यावर आपल्याला काहीतरी धाडस कर, तेव्हा आपण इथं काहीतरी चांगलं जीवन जगू शकू. नाही तर शक्य नाही. हे आम्हाला कळलेलं होतं नाही का. मग आम्ही जेव्हा हं, इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरलाच आम्ही तिथनं निघालो होतो. माझ्या अगोदर जयेश आला होता इथं पुण्यात. मग जयेश आल्यानंतर जयेशने पहिले जॉबला लागला. थोडीफार फंडिंग वगैरे 15,000-20,000 रुपये. मग हं, आमचं हं. ठरलं की माझ्याजवळ पैसे नव्हते. त्याला म्हणलो की तू आता इन्व्हेस्ट कर पैसे. आपण एवढा 15-20 हजार मध्ये व्यवसाय हा. तर जयेश म्हटला चालेल, हो काही तर मग आम्ही जेव्हा व्यवसाय मॅम, ते आमचं एकच होतं, की आपण पहिले 1 ते 1.5 वर्ष आपल्याला कितीही सॅलरी भले आपल्याला बिझनेसमधनं ₹1 जरी मिळाला नाही नाही तरी चालेल. का बिझनेसचा रूलच आहे. तुम्ही फक्त 1000 दिवस कष्ट करा, दिवस आणि रात्र. नंतर येणारे दिवस हे बरोबर. तुमचे सोन्यासारखे दिवस आहे. मी गोष्ट आम्ही हो, खूप हो. पहिले समजून गेलो होतो. तर आम्ही त्याच माइंडसेटने आपल्याला 1000 दिवस रात्रंदिवस मेहनत करायची, जी पण इन्कम येणारी बिझनेस त्याच्यापासून आपल्याला एक व्हॅल्युएशन वाढवायचं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, मार्केटिंग करायचं. त्यामुळे आम्हाला हरण्याची भीती राहिली नव्हती. कारण की असं पण आपण आपल्या आयुष्यात काय होतं आपल्याला माहिती होतं. कुठे जिंकलेलो व्यक्ती नव्हतो, एक हारलेलो व्यक्ती. तर मग होऊन काय हं, होणार हं. आहे? जिंकणार आहे किंवा जसे हो. तसे त्याच्यामुळे काही हरकतच नव्हती रिस्क घ्यायला. येस. हो. हो, खूपच छान पॉझिटिव्ह माइंडसेट आहे तुझा आणि हे मला तुझा थॉट खूप आवडला. 1000 दिवस आज आपण रात्रंदिवस मेहनत करायची. येणारे दिवस सोन्यासारखे. येस. आणि ॲक्चुअली मला ॲक्चुअली तर मॅम स्टार्टिंगला मी जेव्हा ब्रँड लॉन्च केला, एवढा मोठा ब्रँड हां. मी एक साधा फक्त एक लोगो बनवला आणि तो पोस्ट करून दिला Instagramवर, की अवर न्यू बिझनेस आपला जळगाववाला केळीचे वेफर्स. त्यात फक्त मिळतील तुम्हाला 2 प्रकारचे केळी वेफर्स. तर आम्ही पहिले लॉन्च केले सॉल्टी आणि मसाला. फक्त 2च फ्लेवर लॉन्च. घरच्यांनी स्टेटस वगैरे बघितला. काही नाही सोडून दिलं, काही नाही असं लॉन्च केलंय बुवा ड्युटी तर करत होतो आम्ही नाही का स्टार्टिंगला. थोडीफार हां, ड्युटी हां. करत होतो. हो. मी कुठे ना कुठे जॉब सर्चिंग पार्ट टाईम थोडं हं, काम हं. पण करत होतो 1-2 ठिकाणी. हं, बघितलं हं. सर घरच्याचा फोन आला. "काय रे काय सुरू केलंय?" म्हटलं, "काय नाही पप्पा मी तर मेन जॉब आहे माझा बिझनेस नाहीये मेन. हां. तुम्हाला माहिती आहे मी जॉब तर हे पार्ट टाईम हं, सुरू हं. केला." असं का म्हणले, "काही पण कर पण जॉब सोडायचा नाही." म्हटलं, "हो पप्पा हरकत नाही." कसं घरच्याचा माइंडसेट त्यांच्या जागेवर बरोबर आहे. त्यांनी एवढं शिकवलेलं असतं बरोबर. आपल्याला, एवढा खर्च येस, केलेला येस. असतो. पण मी बरोबर आणि आहे. जे आमचे कष्ट आम्ही सोडले नाही. जरी घरच्यांना माहिती होतं आम्ही पार्ट टाईम रात्रंदिवस लोकांना सर्व्हिस देत होतो. ते आम्ही फ्री डिलिव्हरी देतो. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 50 किलोमीटर फ्री डिलिव्हरी आम्ही दिलेली होती. तर स्टार्टिंगला महिन्याच्या काठाला आम्हाला ₹7,000-8,000 लॉस व्हायचा. का? फक्त पेट्रोल. आमच्याकडे ज्या गाड्या होत्या त्या ॲव्हरेज काही नाही. आम्ही बसने डिलिव्हरी देखील हं, तेव्हा हं. जाऊन आमचे कस्टमर आम्हाला बापरे! खरंच खूप मेहनत घेतलेली तुम्ही म्हणजे सुरुवातीच्या दिवसामध्ये अ, जीव ओतून तुमचं मेहनत असली पाहिजे तेव्हाच तुम्हाला थोडंफार यश दिसायला लागतं, होप दिसायला लागतात. मला सांग कधी-कधी रिस्क घेणं अनअव्हॉइडेबल असतं म्हणजे तुम्ही ते अव्हॉइड करूच शकत नाही. तर त्यावर तुला काय वाटतं? ॲक्चुअली काय असतं ना मॅम, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता माइंडसेट असतो लोकांचा, की पहिले जॉबला बरोबर. लागू. जॉब 3-4 वर्ष करू, मग रिस्क घेऊन हे आपण काय करू, त्यानंतर व्यवसाय टाकू बुवा. मग तेव्हा आपली रिस्क सुरू होते. कुठून? जेव्हा 5 वर्ष आपण जॉब करतो आणि मग व्यवसायाकडे वळतो. बरोबर? पण बरोबर. 100% लोकं माइंडसेट ठेवतात, की आपल्याला 5 वर्ष जॉब करून बिझनेसमध्ये वळायचं आहे. पण तो जेव्हा तो माइंडसेट ठेवतो, तेव्हा त्याला पगार असते किती 15,000 पेमेंटवर तो लागलेला असतो. पण 5 वर्ष तेच पेमेंट त्याच्या वेळेस किती असते? तर त्याच्या वेळेस पेमेंट असते. तर मग तेव्हा त्याचा माइंडसेट होऊन जातो काय, की आता काही रिस्क घ्या नाही. आपली मस्त पेमेंट हं, चालू हं. आहे 80-90. आता रिकामं बिझनेसच्या नांदीला अजून नवीन आपल्याला 10,000 दिवस आपल्याला मग तिथं तो रिस्क घेणं अव्हॉइड करतो. पण आमचं काय आहे, आमची ऑलरेडी आमचं माइंडसेट होता, की आपल्याला जॉब मोजून 3 महिने, 6 महिने करायचा आहे आणि जॉब ज्या व्यक्तीने जॉब करून तो 100% 100. पण जो व्यक्तीने पूर्ण जॉब लिव्ह केला आणि बिझनेसच्या नांदीला पूर्ण लागला, म्हणजे खूप जास्त रिस्क
हं. तर रेंट असलं, आपलं जेवणाचा खर्च असला, आपलं फॅमिली जिम्मेदारी असतात. बिझनेसचे पैसे तिथं लावत असतो. त्याच्यामुळे आपल्याला बिझनेसला दर महिन्याला पैसे लावावे लागतात. म्हणून आमचा रिस्क घेणं बरोबर. स्वाभाविक. का? कारण की आम्ही जॉब करून हा आमचा व्यवसाय हीच सर्वात मोठी गोष्ट हो. आहे आमच्यासाठी. हं. बरोबर. सुरुवातीच्या दिवसामध्ये हा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलाय, की रिस्क घ्यावी लागेल. मेन म्हणजे मला असं वाटतं, की 2000 दिवस, 1000 दिवस, 2000 दिवस तुम्ही तो हे ठेवलाय माइंडसेट, की कितीही वेळ लागू दे, हरकत नाही. पण आपण इथे टिकून राहायचंय, सोडायचं नाही, गिव्ह त्यामुळे आज तुम्हाला हे दिवस आहेत. येस मॅम, नक्कीच. कारण की कस्टमर हा आपला देव असतो. सर्वात महत्त्वाची येस. गोष्ट आपण 1000 दिवसामध्ये काय केलं पाहिजे, तर मार्केटिंग आणि दुसरं म्हणजे कस्टमर रिलेशन. त्यानंतर आपल्याला 1000 येस, दिवसानंतर फक्त बसायचं आपण. कस्टमर पण आपल्या जागेवर येत असतो. मार्केटिंगवाले पण कॉल करून आपल्याला प्रॉडक्ट ऑर्डर करत असतात. येस. सांग सौरभ, त्यांना एक्साइटमेंट होती की टेन्शन होतं? अ, आम्हाला तर तसं सांगायला गेलं मॅम, तर टेन्शन म्हणजे एक असं मॅम कुठे ना कुठे म्हणजे काय, की आपण आता एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आम्ही व्याजाचे पैसे उचललेले मार्केटमधनं 3च्या भावाने आम्ही पैसे घेतलेले. नवीन असले तर नाही ना पैसे डायरेक्ट एवढे ₹5,00,000. बरोबर, आम्ही जेव्हा मोठं आमचं बरोबर. ऑफिस टाकलं, तेव्हा आमच्यावाले पॅकेजिंगला खूप खर्च लागला. आम्हाला खूप खर्च लागला पॅकेजिंगला. किंवा हं, मशिनरी आम्ही ते हं, हं. स्वतः बनवलं, तुम्हाला दाखवलं. त्या मशिनरीला खर्च लागला. खूप गोष्टी असतात हं, हं. मार्केटिंग वगैरे बेसिक. तर टेन्शन होतं, पण हो. मनात एक कॉन्फिडन्स होता, की काय, की आम्ही हां. कधी हारणार नाही. बरोबर. इव्हन किती लॉस हं. होते, काही होऊ दे, पण आम्ही प्रत्येक कस्टमरच्या अजून ग्राउंड टू लेव्हल उतरून काम करू. हारायचं नाही हे तर निश्चित होतं मॅम. आयुष्यात कधी हार नाही हो, मानायची, कारण की आम्हाला कळलं होतं हा बिझनेस आमचा शेवटचा बिझनेस आहे आता. आता याच्यात हारलो हो. म्हणजे आयुष्यात हारलो. मला सांग पहिला क्लायंट आठवतो का, की कोण होता तुमचा पहिला क्लायंट? आमचा पहिला क्लायंट होता, एक बिल्डिंग होती. सुकवानी म्हणून जवळपास 12 फ्लोअरची बिल्डिंग होती. हां. तिच्यामध्ये आम्ही आहे ना, तर आम्ही 30-30 ग्रॅमचे पाऊच बनवले होते. आम्ही तर पहिलं फ्रीमध्ये वाटलंय तुम्हाला सांगितलं. तर पूर्ण बिल्डिंगमध्ये हां. जेवढे सर थांबा, थांबा. लय गाडीमधनं काच खाली करायची. आम्ही लय सॅम्पल. सर आमच्यावाले जळगावचा ब्रँड आहे. जळगावचे बघा. आवडलं तर कॉल करा. आता तुम्हाला ₹1 द्यायची. खूप लोकांना 2-3 दिवस अरे वाह! वाटले. मग तिसऱ्या हां, 4थ्या-5व्या दिवशी एका जणाचा फोन आला. म्हटला, "तू मला चिप्स दिले होते. त्याच्यावर तुझा नंबर होता." म्हटलं, "हो सर." म्हणले, "1 किलो चिप्स घेऊन ये, मसाला आणि सॉल्टी." म्हटलं, "हो येस सर, घेऊन येतो." म्हटलं. मग त्यांनी त्याचा ॲड्रेस वगैरे शेअर केला WhatsAppला. मग गेलो त्याला डिलिव्हरी. ते म्हणले, की "सौरभ खूप छान लागले माझे तुझे चिप्स. मी तुझ्या सर्वीकडे मार्केटिंग करणार." खूप छान वाटलं. अरे बाप! एवढ्या मोठ्या बिल्डिंगमधनं ऑर्डर येणं म्हणजे खूप विशेष गोष्ट होती आमच्यासाठी. खूप मोठी गोष्ट होती. हो, हो, हो. येस. आणि तीच एक नवीन एक उमेद राहिली तुम्हाला कॉन्फिडन्स मिळाला, की आपले सॅम्पल फक्त वायाने गेले ते कुठेतरी इन्व्हेस्ट झाले आहेत. त्याच्यातनं रिटर्न्स मिळालेत आपल्याला. एक संधी मिळाली येस, राइट मॅम. आणि पहिला अनुभव हा नेहमी स्पेशल असतो. हा पहिला अनुभव अगदी अजूनही तुझ्या मनात जसा तू सांगितला मला. येस, त्या कस्टमरला आम्ही कधी विसरू शकत नाही मॅम. त्यांच्यामुळे आमची सुरुवात झालेली. हो आणि त्यातनं तुला खूप शिकायला मिळालं, की मी मी सॅम्पल पण त्याच्यातनं मला एक होप्स मिळाले आणि याच्यापुढे तुझा बिझनेस जेव्हा पुढे मोठा होईल, अजून मोठा होत राहील आणि जेव्हा-जेव्हा तू सॅम्पल किंवा काही ट्राय तेव्हा तुला ते होप्स राहतील, की नाही मी मागे तसं केलं होतं, माझे हे लर्निंग्स आहे, हे तर मला पुढे कामात पडणारच आहे. हा एक तुला विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर अजून पुढे-पुढे घेत राहशील असं मला वाटतं. अनुभव नक्कीच तुला हेल्पफुल आहे. हां. येस. हो. येस. आणि ह्या कॉन्फिडन्सने तुला एक प्रेरणा पण मिळाली राइट? की पुढे येस. जात राहील मी आता थांबणार नाही. आता मला सांग तुझं स्ट्रगल आणि रिस्कबद्दल तुझा जॉब सेफ होता, तरी तुला अशी रिस्क घ्यावीशी का वाटली? कधी असं वाटलं का, की आपण काय करतोय? मॅम मला आहे ना, तुम्हाला सांगतो मी खूप वेळेस असं रिअलाईज झालंय राव, आपल्याला पेमेंट वगैरे येणार आहे या महिन्यात, बरोबर? तर आपला एवढा लॉसमध्ये बिझनेस चालू आहे, ओके. पण माझं काय होतं हं, ना, माहिती आहे का, डोक्यात एकच दृष्टिकोन आहे, जे ऑनेस्ट सांगतो तुम्हाला आज मी, की एक ध्येय हं, होता, की आज जर का मला माझं आज म्हणतो आज मी पप्पांपासून आई-वडिलांपासून 350 किलोमीटर लांब राहतो मी आणि जयेश. जर का आज म्हणता हं, हं. उद्या जर का आमच्याला घरच्यांना काही झालं, की पप्पांना नाही का, की अर्जंट काही इमर्जन्सी हां. आली, मेडिकल इमर्जन्सी, तरी मला याचा फोन, "सर प्लीज मी घरी जाऊ का? माझ्या वडिलांना असं झालंय, तसं झालंय." मला हा दिवस माझ्या आयुष्यात कधी येऊ द्यायचा नव्हता ॲक्चुअली. माझं फक्त एकच ओके. ध्येय की नाही, आपल्याला जर का आमच्या व्यवसायात गेलो, आज म्हणता आपण एवढं लांब राहतोय, आपल्या घरच्यांना आज ना उद्या थोडं पण काही झालं, आपण एका मिनिटात गाडी
की बिझनेस हँडल करायला लोक लावले एक सिस्टम. आपल्याला तर बघायचं हं, काम हं. नाही. 2 दिवस 3 दिवस आपण ना कोणाची परमिशन कुठल्या मॅनेजरला की सर मला जाऊ द्या घर, माझ्या आई वडिलांचं असं झालंय त्याच झालंय. आणि त्यानंतर अजून हं, हे हं. पण माइंडसेट आज आपण करतो दुसऱ्याकडे काम तर ते आपल्याला असं ट्रीट करतात. पण नाही, आपण एक स्वतःच असं सांभाळायचं की एक एवढं खतरनाक साम्राज्य आहे की असं बिझनेस मॉडेल तयार करायचं की आमच्यासोबत आलेला प्रत्येक व्यक्ती तिचे फॅमिली मानून इथं काम करायला पाहिजे. आपला जळगाव आपला जळगाव जसं रतन टाटा सरांनी त्यांच्यावाली टाटा कंपनी जी स्थापन केली त्याच्यामध्ये टाटा कंपनी इट इज अ नॉट अ कंपनी, इट इज अ फॅमिली असं ते टाटा कंपनीचे म्हणणं आहे टाटा सरांचं, रतन टाटा सर. तसंच माझं आणि जयचं म्हणणं आहे की आपल्या जळगावाला इट इज अ नॉट कंपनी, इट इज अ फॅमिली. जे सर्वांसाठी एक फॅमिली करणार प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की नाही राव हा ब्रँड मोठा झाला पाहिजे, कंपनी मोठी झाला पाहिजे, कारण की तो त्याला फॅमिली हो. मानतो आपल्या जळगाव, नाही का? तर फॅमिली म्हणजे हं, आपल्या हं. जळगावला प्रत्येकाची फॅमिली असतात. आणि मी आणि जयेश म्हणजे अरे, तिथं असणारा प्रत्येक व्यक्ती एकदम रँडमली राहिला पाहिजे. त्याला टाईमचं काही जास्त धरबंधन नसणार आहे आमच्याकडून कधीही किंवा त्याला त्याच्या फॅमिलीबद्दल त्याच्या अगोदर तिथं आम्ही हं. उभं राहू. तो जरी तिथे आम्हाला माहित पडल्यानंतर आम्ही त्याच्या अगोदर त्याच्या गावाला पोहोचू, की नाही आम्ही आल्यानंतर त्याच्या फॅमिलीचं काहीतरी बरं होणार आहे त्याला माहिती आहे म्हणून तो इथं पूर्ण सामर्थ्याने काम करेल. नक्कीच, नक्कीच. खूप छान माइंडसेट आहे. खरंच फॅमिली म्हणून जर आपण ट्रीट करतोय, तेव्हा म्हणजे समोरची व्यक्ती सुद्धा आपले तेवढे इनपुट्स देते आणि बिझनेस ग्रो एक रिस्पॉन्सिबिलिटी घेते, की हे नाही, हे दुसऱ्या कोणाचं नाही, हे माझंच आहे आणि खरंच त्याचा नक्कीच उपयोग होत असेल मला असं मला सांग कम्फर्ट झोन ग्रोथ कम्फर्ट झोनमध्ये राहिलं तर ग्रोथ हां, तू जसं तू म्हटला ते बरोबर आहे तुझं. तो माइंडसेट नको होता, की कोणावर डिपेंड आहे. सो त्या कम्फर्ट झोनमध्ये की नाही जॉब आहे, मला काही करायची गरज नाही. तू कम्फर्ट झोनच्या बाहेर आला कारण की ग्रोथ तेव्हाच होते आणि चॅलेंजेसमधनं आपण अपयशी होतो त्याच्यामधनं शिकतो. तर खरंच मला असं वाटतं, की तुझ्या ह्या माइंडसेटने तू भरपूर शिकलास. हा तू बिझनेस जो उभा केला आहे, त्याच्यातनं तुला खरंच खूप शिकायला मिळालं असेल, मला असं वाटतं. येस मॅम. मला एक सांग, की असा वर्स्ट डे कोणता होता, की असं वाटलं, की सेल्फ डाऊट वगैरे आला तुला कधी? असं कधी झालंय का? सेल्फ डाऊटचं जर का म्हणायला गेलं ना मॅम, जेव्हा मी आता हा मेन या बिझनेसमध्ये आलो, जेव्हा नवीन इन्व्हेस्टमेंट आणि काही 2-3 दिवस थोडासा लॅग येतो मध्ये. हां, हां, हां. पुढे आपल्याला प्रत्येक गोष्टीला एक ई-एम-आय अटॅच झालेला असतो व्यवसायामध्ये. जेवढी इन्कम आहे त्याला हं. कुठेतरी ई-एम-आय अटॅच असतो. लोकांची सॅलरी असते, सर्व गोष्टी. तर तेव्हा एक मला म्हणजे खूप वेळा त्याचं जाणीव व्हायची मला, की या महिन्यात आपल्याला एवढं इन्कम एवढं आपण इन्कम पण देणं आपल्या लोकांना हं. जास्त आहे त्याच्यात. तर आपण करतो तर करतो. हां. तर सेल्फ डाऊट बरोबर. मला व्यवसाय स्वतःवर डाऊट यायचा, की आपल्या प्रोसेसिंगमध्ये काही हं, चुकीची हं. हां, हां, हां. हं, हं. हं, हं. हं. हो, हो. खरंच खूप छान थॉट आहे तुझा आणि सेल्फ एनालिसिस खूप इम्पोर्टंट आहे, की आपण कुठे इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर मात करून अजून पुढे जाऊ शकतो, हार न मानता. येस. मला एवढ्याच संभाषणामधनं आपल्या एवढं जाणवतं, की तुझा माइंडसेट खूप पॉझिटिव्ह आहे. तू खूप पॉझिटिव्हली घेत की याच्यामुळे खरंच तू नक्की पुढे जाशील. अजूनही तू जेवढा सक्सेसफुल झालाय, मला असं वाटतं तुझा माइंडसेट खूप स्ट्राँग आहे आणि तसाच ठेव. येस, नक्कीच मॅम. माइंडसेट हा पॉवरफुल ठेवावाच लागतो आणि माइंडसेट माझा इथपर्यंतच नाहीये. मी नक्कीच आपल्या जळगावाला हा ब्रँड जगाच्या प्रत्येक टोकात पोहोचवणार आणि माझं स्वप्न आहे की येत्या 2 वर्षातच आपला ब्रँड इव्हन 15. हो, हो. खूपच तुम्हाला शुभेच्छा आणि माझी खरंच खूप इच्छा आहे, की असं खरंच होऊ दे. तुझ्या लाईफमध्ये असा टफ मोमेंट कधी असा आला, ज्यावेळेस तुला असं वाटलं डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यातनं तुला काय वाटलं? मॅम जेव्हा आम्ही आहे ना लोकांना घरी जाऊन डिलिव्हरी देत होतो, तर आम्ही पहिले रूमपासून सुरुवात केली होती. माझा रूम होता, माल यायचा. तो आम्ही हं. रूमपर्यंत आणला. आम्ही सर्व बिझनेस करत होतो. तर सर्वात हं, टफ हं. डिसिजन म्हणजे जे माझं ठरलं, की आता आपण टाकायचं स्वतःचं शॉप, स्वतःचं हं. बनवायचं ब्रँड, स्वतः बनवायचं एक हं. पॅकेट, की त्या पॅकेटने आपल्याला हं. ओळख झाली. तर सर्वात मोठा टफ हं. डिसिजन होता, कारण की तेव्हा इन्व्हेस्टमेंट मोठी लागणार होती आणि ब्रँड हं. सक्सेसफुल होणार की नाही होणार याची पण 1000 हं. दिवस सोडायचा नाही ब्रँडला, हे बाकी मात्र माइंडसेट केलेला म्हणजे केलेला. तर तेव्हा आमचा हं, हं. तो डिसिजन खूप महत्वाचा होता. हां, हां. हां, जयेश बोल. हां. मग तेव्हा आम्ही तो डिसिजन घेतला आणि हां. 22 डिसेंबर 2024ला आम्ही आमचा ब्रँडला लॉन्च केला.
आपला जळगावाला पुण्यामध्ये येलवाडी देवगाव इथं आमचा ब्रँड आहे. आणि आज आपल्या ऑफिसला खूप काही लोक येतात. ज्यांना व्यवसाय करायचे आहेत, ते बल्कमध्ये माल घेऊन जातात. ज्यांना ज्यांना शक्य होत नाही, आम्ही ऑल इंडिया डिलिव्हरी देतो. आज आपल्या जळगावाला सोबत काम करणारे जो 150 ते 200 की ते एकदम चांगला बिझनेस जनरेट करतात प्रत्येक तालुक्यात. अरे वाह! बघ सौरभ, मला खरंच खूप अभिमान वाटतोय तुझं ऐकून. छोटीशी आयडिया आणि आज 150-200 लोकांना तुझ्या त्या डिसिजनमुळे मेंटली आपण ते आपल्याला हेल्प करत असतं. आणि तुझ्या त्या डिसिजनमुळे आज किती जणांना रोजगार मिळतोय. मला खरंच खूप अभिमान वाटतोय तुझ्या त्या डिसिजनचा. खरंच कुठेतरी फायदा झाला. मला अभिमान वाटतो मॅम माझ्यावाल्या कस्टमरांचा, की ते आपल्या जळगावाला हां. एवढं सपोर्ट करतात, एवढं प्रेम देतात आणि आहोत. तर मी नेहमी म्हणेन, की माझे कस्टमर आहे, माझ्या देवाच्या स्वरूपात आहेत. त्यांनी प्रेम दिलं नसतं, त्यांनी सपोर्ट केला नसता, तर आज आपल्या जळगावाला राहिला नसता. कस्टमर आहेत आपल्याला. आपण काय नाही, आपण की खूप मोठी व्यक्ती आहेत. जे आहे ते कस्टमर आहेत. प्रत्येक कस्टमर माझा की त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. बरोबर. सौरभ, मला सांग, आपला जळगाववाला हे नाव कसं सुचलं तुला? जे तर माझं ठरलं, की आपण जळगावची केळी हां. तर पोहोचायची आपण हं. काय नाव द्यायचं? हं. म्हटलं चालेल. पण बरोबर. त्याला आपल्याला जर भावनिक टच द्यायचा असेल, तर तिथं आपण पुढे आपला नाव कारण की आपला म्हणजे भावनिक टच आणि जळगाववाला म्हणजे जळगावचा आहे भाऊ. आपला माणूस आहे जळगाववाला. तर हे दोन्ही शब्दांचं जेव्हा कॉम्बिनेशन जुळलं, की हं. हा प्रत्येक माणसाला एक मनाला भिडणारा शब्द आहे. आपला खरंच, जळगाववाला आहे. खरंच. म्हणजे काहीतरी विशेष आहे राव याच्यामध्ये. येस. खरंच, खरंच. हे रिजनल नाव फोकसमध्ये ठेवताना प्रेशर असं वाटलं का? प्रेशर म्हणजे खूप लोकं म्हणत होते, की ब्रँडचं नाव थोडं युनिक पाहिजे, इंग्लिशमध्ये हवं. म्हणणं होतं की असं नाव चालणार नाही. आपल्या जळगावाला कसं दिसतंय? आपल्या जळगावला काय आहे? हां. हे फक्त इथं ओळखतात जळगावमध्ये. पुण्यात कोणी ओळखत हं. असेल का? काय आहे आपला जळगाववाला? तर मग आम्ही त्यांना हं. ते सांगितलं, जे कोणी ओळखत नाही, तेच तर आपल्याला दाखवायचंय. जे कोणी करू शकलं नाही, तेच आपल्याला दाखवायचं की इट इज नॉट कॉमन. आपल्या जळगावाला कॉमन राहिलेलं नाही भाऊ. आपल्या जळगावाला आता हे रेग्युलर नाव झालेलं आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही एवढे स्ट्राँग होता, तुमचा माइंडसेट एवढा स्ट्राँग होता, की तुम्ही जे ठरवलं ते ठरवलं. कोणाच्या प्रभावामध्ये आलं, की अरे हे परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या डिसिजनवर फर्म राहिले आणि ते नाव ठेवलं आणि खरंच आपला जळगाववाला खरंच सुंदर नाव आहे आणि खरंच असं वाटतं, की आपलंच कोणीतरी आहे. थँक यू, मॅम. आणि तुला असं वाटतं का ही लोकल आयडेंटिटीमुळे तुम्हाला स्ट्रेंथ मिळाली? या तुमच्या ब्रँडला, तुमच्या बिझनेसला स्ट्रेंथ मिळाली? येस, नक्कीच. खूप लोकांचं जे आपलं शिकलेले लोकं असतात त्यांचं वाटतं त्यांना, की आपला एखादी ब्रँड पाहिजेल बुवा, की तो जगाच्या टोकावरती आहे. तर आम्ही तेच नाव दिलं होतं आपला जळगावाला. तर ज्या लोकांना आनंद व्हायचा, अरे बाबा आपल्या जळगावचे मुलं आहेत राव, यांना सपोर्ट केला हो, पाहिजे, यांना प्रेम दिलं पाहिजे. त्या भावनिक हं, टचमुळे आम्हाला खूप काही हो. सपोर्ट झाला. म्हणजे ते आमचे कस्टमर बनले. कस्टमर बनले हं, म्हणजे हं. बिझनेस नक्की मोठा होतो. की त्यांचा भावनिक टच आपल्या जळगाववाला हा बऱ्यापैकी चांगल्या लेव्हलपर्यंत गेला आम्ही. हो, हो. ब्रँड बिल्ड करणं ईझी होतं की टिकवणं अवघड होतं? मॅम दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बिल्ड जर का करायचं तर त्याला हं, बरोबर. हं, 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 हं. फायनान्स कसं मॅनेज करावं लागतं ते शिकावं लागतं. त्यानंतर दुसरी गोष्ट असतं, की आपल्याला मार्केटिंग मार्केटिंग म्हणजे फक्त एक गोष्ट आहे. मार्केटिंगमध्ये खूप काही टाईम येतात. मार्केटिंग फक्त एक शब्द आहे. पण मार्केटिंगच्या खाली खूप काही अशा वेगवेगळ्या प्रोसेस की प्रत्येक गोष्टीला वेगळी मार्केटिंग असते. ग्राउंड लेव्हलला मार्केटिंग वेगळी असते. सोशल मीडिया मार्केटिंग वेगळी असते. सोशल मीडिया आपण लोकांना काय दाखवतोय आपल्या ब्रँड त्याचा प्रेझेन्स हं, तर मग जर हं, का आपल्याला म्हणायचं गेलं, तर ग्राउंड लेव्हलला टिकायचं राहिलं तेवढा टाईम द्यावा लागतो. त्या टायमिंगमध्ये आपण सर्व गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. मार्केटिंग झालं, फायनान्स झालं, सर्व म्हणजे कसं पेमेंट मॅनेज करायचं, कसं क्रेडिटमध्ये माल टाकायचा, काय असतं डिस्ट्रिब्युशन, काय असतं रिटेल शॉप, कोणाला काय रेट हं, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कशी कटिंग करायची. ते आपण एकच महिन्यात बिझनेसमध्ये आल्यानंतर आपल्याला अनुभव येतो, की मार्केटमध्ये काय रेट हं, त्या रेटमध्ये आपल्याला बनवावा लागतो, रॉ मटेरियल परचेस करावं लागतं. जास्तीत जास्त वेंडर रिलेशन जपा जास्तीत जास्त वेंडर रिलेशन आपण जेव्हा जपतो 1 वर्षात आपले जेव्हा वेंडर होऊन जातात मल्टिपल, त्या वेंडर थ्रू आपण कमी रेटमध्ये माल घेतो, कमी रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि कमी रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आपण रिझनेबल रेट मार्केटमध्ये म्हणून टाईम आपल्याला द्यावा लागतो. हो, बरोबर आहे. आणि ते टिकवणं कसं वाटतं तुला? मॅम बिझनेस टिकवणं खूप इम्पोर्टंट आहे. तर माहिती आहे का बिझनेसमध्ये प्रत्येक दिवस सारखा येतो. ओपनिंग झाली पहिले हो. 4-5 दिवस खूप छान वाटलं. नंतरचे 4-5 दिवस माझं शॉप आहे.
खूप कोपऱ्यात आहे. तुम्ही जर का म्हणणार येलवाडी, देवगाव असा एरिया पूर्ण एम-आय-डी-सी शॉप हां. चालवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. ते आम्हाला लोकं डायरेक्ट म्हणतात, "अरे राव, तुम्ही इथं बसून कसं काय बिझनेस चालवताय?" त्याने बिझनेस हं, चालवणं इम्पॉसिबल आहे. त्या ठिकाणाहून आम्ही हं. ब्रँड बिल्डअप करतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इथं एम-आय-डी-सी एरिया आहे. आम्ही मार्केटमध्ये यायचं बाकी आहे. तरी देखील आम्ही ब्रँड हा एवढा मोठा केलेला आहे. तर आम्ही जेव्हा हं. आमचा बिझनेसमध्ये सिलेक्ट झाला, तेव्हा आमचं तुम्हाला म्हणलं ना 1000 दिवस द्यायचे. बिझनेस चालू नको चालू, सब इम्प्लिमेंटेशन करायचं तेवढ्या एका वर्षात. उद्या ना लॉस. हं. तो लॉस आपल्याला शिकवतो. रात्रंदिवस कसं म्हणजे आपली झोप उडवतो लॉस. ती झोप उडल्यामुळे आपल्याला बरोबर. कामाची गती वाढते आणि ती गती वाढल्यामुळे हं. आपण काहीतरी शिकत असतो. शिकल्यामुळे आपल्याला ब्रँडवर त्याचा प्रभाव होतो. ब्रँड हा मोठा होत असतो. म्हणून टाईम हा दिला पाहिजे. हो, बरोबर. मला सांग कोणती एक गोष्ट तुला असं वाटतंय, की तुला इथपर्यंत पोहोचण्यात मदत केली म्हणजे टिकून राहण्यात मदत केली. एक तर तुझा पॉझिटिव्ह माइंडसेट तर आहेच. पण अशी बरोबर. कोणती अशी गोष्ट आहे सोशल मीडिया मार्केटिंग म्हण किंवा असं काय होतं, की जो तुमचा बिझनेस टिकून राहण्यास तुला मदत झाली? 2 गोष्टी होत्या मॅम. म्हणजे मग आमचा जॉब. मी हा ब्रँड हां. चालू करून देखील 1 वर्ष पूर्ण जॉबला डिसेंबरला हं, मी जॉब सोडलाय हं, माझा 2026 हं, पासून. हं. फक्त 22 ते 23 अगोदर 1 वर्ष हां, मी हां. जॉब करत बिझनेस केला. बरोबर? हो. जॉबचे पैसे हां. बिझनेसमध्ये लावला म्हणून टिकला. दुसरी गोष्ट मी जेव्हा जॉब करत असताना मार्केटिंग करायचो. मी जॉब करत असताना देखील माझा टाईम कस्टमरना द्यायचो कॉलवर आणि मार्केटिंग मुळे मला कस्टमर भेटून जायचा. मी त्यांच्याशी बोलून घ्यायचो. मला ऑफिसला यायची गरज नाही पडायची. तर आणि दुसरी हं. गोष्ट म्हणजे हो. जॉबने जो मला इन्कम आहे, त्याच्याने मी माझा लॉस 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. बरोबर. पहिले म्हणजे माझा जॉब आणि दुसरी म्हणजे मी केलेले मार्केटिंग. या 2 गोष्टींमुळे मी आज हं. टिकलेलो आहे. नाहीतर मी आज टिकलो नसतो. बरोबर. ज्यांच्याकडे भांडवल नाहीये त्यांना जॉब आणि हो, जर हो. तुमच्याकडे फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असाल, ठीक आहे. पण तरी लॉस कोणालाच सहन होणार नाही, राइट? जॉबच्या थ्रू पण तू काहीतरी शिकतच म्हणजे समजा घरच्यांचे कोणाचे पैसे आहेत, त्याची किंमत पण स्वतः आपण कमवतोय आणि ते पैसे बिझनेसमध्ये तर त्याचा त्याचा अहमियत वेगळीच असते. त्याचं महत्त्व वेगळंच असतं आणि त्याच्यासाठीचे कष्ट जे असतात ते वेगळेच असतात. तुझा फायनान्शियल सपोर्ट आणि मार्केटिंग हे 2 महत्त्वाचे मुद्दे मला असं वाटतं. येस, राइट. नॅशनल एक्सपान्शन च्याबद्दल काय प्लॅन आहेत का? नॅशनल एक्सपेन्सेस म्हणायला गेलं मॅम तुम्हाला सांगतो मी आता. आता हं, जस्ट हं. ह्याच महिन्यात आपण दुबई आणि जर्मनीला माल पाठवलेला आहे. ऑस्ट्रेलियाला माल अरे वाह! पाठवला आहे आणि फिनलंडला देखील पाठवलेला आहे. आपल्या 4 ठिकाणी हां. लीड चालू आहेत आणि जर का म्हणायला गेलं फिनलंडला आणि ऑस्ट्रेलियाला आपण डबल माल पाठवलेला आहे. पहिला आपण त्यांना हं, एक-एक वेळेस हं. माल पाठवला. त्यांना सॅम्पलिंग छान वाटली. त्यांनी थोडी मोठी ऑर्डर आपल्याला वाढवून दिली आणि त्याच्यानंतरचे आपले अरे जे वाह! ऑर्डर असणार आहे, थोड्या दिवसात आपल्याला कंटेनरमध्ये ऑर्डर आहे त्यांच्यासोबत डायरेक्ट. आपण डायरेक्ट एक्सपोर्ट अरे करणार वाह! आहेत. आपल्यावरून डायरेक्ट फिनलंड टू डायरेक्ट ऑस्ट्रेलियापर्यंत माल. अरे वाह! येस. अरे आणि वाह! सर्व शक्य झालेलं आहे. फक्त आपले सोशल मीडियावर लोकांनी आपला प्रेझेन्स बघितला. त्यांना आपल्याबद्दल वाटलं, की नाही हा ब्रँड एक विश्वसनीय ब्रँड आहे, याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी ठेवलेला एक विश्वास आपण साध्य करून हं, दाखवला. आणि साध्य केल्यामुळे हं. ते देखील तिथे व्यवसाय करू शकतात आणि आपल्या जळगावला देखील नॅशनलाइजला कुठे ना कुठे चालना मिळालेली आहे. हो. मला सांगा हा विश्वास तू कसा गेन केला म्हणजे कस्टमरचा? मार्केटिंग म्हणजे बघ तू बोलशील पण ॲक्चुअल जेव्हा प्रॉडक्ट आला आणि अरे हा जे बोलला ते खरंच त्या प्रॉडक्टमध्ये हे तू कसं डिलिव्हर केलं? हे तू कसं मॅच केलं? डिलिव्हर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट मॅम, जो कस्टमर आहे त्याला दिलेला आपण टाईम. दुसरी हं, गोष्ट आपल्याला असलेला एक्सपिरियन्स. तिसरी हं, गोष्ट त्या एक्सपिरियन्स थ्रू आपण त्याच्यासोबत कसे लोकं जोडून देतोय आणि त्यांचे कॉस्ट किती आणि अजून मेन गोष्ट म्हणजे आपल्या प्रॉडक्टबद्दल आपल्या जवळ असलेल्या क्वालिटी सर्टिफिकेट. आपल्याजवळ अशा हं, काही क्वालिटी टेस्टिंग आहेत, तिथे टेस्ट लॅब आहेत, हं. की त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतात. ते आपल्यावर नाही विश्वास ठेवत. गव्हर्नमेंटच्या हां. टेस्ट लॅब बरोबर. हं. अरे वाह! हं. बरोबर. हं, हं. हो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करू शकतो. हो, नक्कीच. व्हिजन असलं, की जे काही आपल्याला अडचणी येतात, त्याच्यावर आपल्याला मात करता येतेच, बरोबर? सो तुमचं जे व्हिजन आहे आणि त्याच्यावर ज्या अडचणी आल्या, त्या तुम्ही सर्टिफिकेटच्या माध्यमातनं दूर केल्या, असं म्हणायला हरकत नाही आणि त्या त्या नॉलेजमुळे तुम्ही आज तिथपर्यंत पोहोचले, असं म्हणायला हरकत नाही. सो
विजन असणं महत्वाचं आहे आणि नॉलेज असणं महत्वाचं आहे आणि नॉलेजवर ॲक्शन घेणे पण तेवढीच महत्वाची आहे. सो मला एक सांग, जयेशने स्वतःचं मशीन तुला सांगितलं तेव्हा, तर मार्केटमधली मशीन घेतलं असतं तर तुमचं काम फास्ट झालं असतं असं तुला वाटतं का? नाही मॅम. नुसतं काम फास्ट करायला महत्त्व नाही, तर क्वालिटी मेंटेन करायला महत्त्व असतं आपल्या व्यवसायामध्ये. तर आम्ही हं, हं. जी मशीन बनवली आहे, ती सर्वात महत्त्वाचे 2 पॉइंट आहेत. पहिली म्हणजे कॉस्ट कटिंग झाली. दुसरी म्हणजे हं. जी मशीन आहे, आम्हाला जसं आमच्याकडे जे चिप्स आहेत, त्यांना जे प्रत्येक सर्कलला जो जसा पैसेच लागला पाहिजे. आम्ही विकतच्या हां. खूप काही मशीन ट्रायल केल्या. दुसऱ्या ऑफिसला जाऊन इंदोरला गेलो, सर्वीकडे गेलो. हं, तर आम्ही आमच्या हं. चिप्स घेऊन गेलो, ट्राय केला. तर जसं आम्हाला हवं होतं, तसं कुठलाही स्पाइस जो आमचे मसाले आहेत हां. हं, हं. 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 तुला काय असं वाटतं, की हे स्किल जयेशला कुठून मिळालं? तुला असं वाटतं, की इंजिनिअरिंगचं जे तुमचा अभ्यास होता तो मी म्हटलं, की तुला काय असं वाटतं जयेशमध्ये हे स्किल कसं त्याने आत्मसात केलं? तुला असं वाटतं का जे इंजिनिअरिंग तुम्ही शिकली त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला इथे अप्लाय करत हं. हं, हं. दुसरी गोष्ट हं. टेक्निकल मास्टर म्हणलं तर जयेश, जेव्हा तो कॉलेजमध्ये हं. होता त्याने खूप काही प्रोजेक्ट केलेले होते. छोटे-मोठे प्रोजेक्ट केलेले होते. प्रोजेक्ट थ्रू हं. जयेश खूप शिकला होता. जयेश हा थेरॉटिकल नाही. जयेश हा पूर्ण ना पूर्ण प्रॅक्टिकली माणूस आहे. म्हणून त्याने प्रॅक्टिकली जे इंजिनिअरिंग करत असताना, तर आपण काय म्हणतो शिक्षण कामात जे शिक्षण हो. करून जे नॉलेज घेतलं होतं जयेशने, त्या नॉलेजचा त्याने पूर्ण प्रॅक्टिकली यूज या मशीन त्याच्यामुळे आज हे आम्हाला चांगले दिवस आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी आहे ना, मी थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकली पण जस्ट प्रॅक्टिकली एवढा हुशार आहे, तर आपण इमॅजिन नाही करू हं. शकत प्रोडक्शनमध्ये आम्हाला कुठलाही मेंटेनन्सला ₹1 चार्ज लागतो. जयेश हा खूप टेक्निकली असल्यामुळे सर्व मेंटेनन्स आमचा वाचत असतो. अरे वाह! क्वालिटी मेंटेन करायला जयेश हा खूप सोपं जातं जयेशला. अच्छा, अच्छा. येस. मला खूपच छान वाटलं, की तुम्हाला पाहिजे तसं मशीन नाही, त्याच्यामुळे तुम्ही तिथेच थांबला नाही. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी तुमचं स्वतः इन्व्हेंट केलं मशीन आणि तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. म्हणजे कॉलेजच्या दरम्यान जे प्रॅक्टिकल त्याने शिकले, तिथे त्याला कामात पडले आणि खरंच तुमची कॉस्ट कटिंग म्हणजे पैसे तुमचे बरेच वाचले असतील त्याच्यामध्ये आणि दुसरीकडे तुम्हाला इन्व्हेस्ट करायला ते कामात पडले असतील नक्कीच. सो प्रॉब्लेम करण्यासाठी नॉलेज असणं हे फार महत्वाचं आहे. हं, 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 हं. बरोबर. मला सांग इन्व्हेन्शन फेल झाली होती. लॉस किती झाला होता आणि त्या फेल जर झाली असेल तर त्याच्यातनं काय लर्निंग होते? मशीनबद्दल? हां, तर जर का म्हणायला गेलं ना, मशीन म्हणजे आम्हाला बनवायला खूप वेळ लागला. जिथं 2 दिवसात आम्हाला म्हणजे हं, 1 ते 2 दिवसात आम्ही तयार होऊ शकतो. तिथं आम्हाला 6 दिवस लागलेत. आम्ही तेव्हा त्याच्यावालं घेतलं की कसं होतंय, तर स्पायसेस प्रॉपर होत हं, नव्हते. आम्ही पहिलं गोल बनवलं तर हं, हं, स्पायसी नाही वाटत होते. मग मध्ये थ्रेड दिले. हं, थ्रेड दिल्यानंतर आम्हाला कळलं हं, की प्रॉपर हे जे आहेत ना मसाले स्पायसेस होतायत. मग त्याच्यानंतर म्हणजे हं, जो टायमिंग आमचा वाचला, मशीन बनवत असताना पहिले जो आम्हाला हं, वेळ खूप जास्त लागला, त्याच्यानंतरचा वेळ खूप हं. कमी लागला. येस. अच्छा, अच्छा. हो. तुम्हाला लॉस वगैरे झाला का त्या दरम्यान? नाही लॉस म्हणजे फक्त टायमिंग लॉस झाला. आपला हां. इन्कममध्ये काही लॉस झाला नाही. टायमिंग लॉस झाला. तिथे 1 अच्छा. दिवस लागणार, तिथे आमच्याला 5-6 दिवस गेले तिथे. रात्रंदिवस. काय शिकायला मिळाली तुम्हाला? पुढे कितीही मोठ्या मशिनी जर बनवायच्या झाल्या तर काही हरकत नाही. बनवू शकता किंवा अजून काय लर्निंग्स वाटतात तुम्हाला? हं. हो. जिथं वाटतंय की आपण डोकं लावल्यानंतर आपल्याला क्वालिटी मेंटेन होणार आहे, कॉस्ट कटिंग होणार, तिथे डोकं लावलं पाहिजे. उगाच आपल्याला येतं म्हणून तिथं 10 दिवस घालायचे आणि आपल्याला मार्केटिंग किंवा इकडे कस्टमर बेसमध्ये फरक पडतात. तर आपण उगाच काही काम केलं नाही पाहिजे. हो, बरोबर. सो तुम्ही प्रयोग करून बघण्याचं धाडस केलं तर नक्कीच त्याच्यातनं काहीतरी आपण घडवू शकतो बिझनेसमध्ये काहीतरी इन्व्हेंट करून त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतंय. समजलं. मग आता तू सांगितलंस, की इंजिनिअर असल्याचा फायदा तुम्हाला बिझनेसमध्ये जयशच्या थ्रू मशीन्स अजून काय असं वाटतं तुम्हाला, की इंजिनिअरिंगमध्ये मॅम आपण ज्या प्रोजेक्टवर काम करतो, तर मी आणि जयश्री हं, आमच्याकडे हेमिस्फेरिकल सोलर एरिडर म्हणून होता. मी आर्मीवाल्यांसाठी एक टेंट बनवला होता. 4-5 मित्र मिळून. खगेश्वर, रोनक, आशुतोष आणि हं, सौरभ म्हणून आमचे मित्र होते. आमची टीम होती. तर आम्ही खूप मोठा प्रोजेक्ट बनवला होता. खूप डायरेक्ट. आम्ही त्या प्रोजेक्टला जो टायमिंग दिलेला होता इंजिनिअरिंगमध्ये, तर आम्हाला तिथूनच कामाची सवय लागली होती. तर इंजिनिअरिंग आपल्याला काय शिकवतं, एक कामाची सवय लावून देतो, हं, की नाही हो सकाळी कॉलेजला गेलं 10:00ला हं, संध्याकाळी 6:00ला हं. ना. ते मॅथेमॅटिकमुळे येस, आपल्याला येस. इकडे ना कॅल्क्युलेशन करायला सोपं
कुठल्याही बिझनेसमध्ये प्रॉफिट हो. कसं कॅल्क्युलेट करायचा, मार्जिन कशी कॅल्क्युलेट करायची. म्हणजे गणिताचे फंडे आपल्याला इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग फक्त एका हो. सब्जेक्टपर्यंत मॅटर नसते. तिथं आपल्याला 30-32 सब्जेक्ट शिकायला मिळतात. सेमिस्टरला आपल्याला तिथं जवळपास 6-6 सब्जेक्ट असतात. सब्जेक्टपासून आपण काहीतरी शिकत असतो. तिथं आपल्याला सब्जेक्ट असतात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, की लोकांना कसं हायर केलं हं, पाहिजे. हं. तिकडचे जे विषय हो. तिथले आपले जे मेकॅनिकल जे आपल्याला सब्जेक्ट असतात, जेणेकरून येणारे अडथळे आपल्याला पहिलेच्या पहिले करतात. बरोबर. बरोबर, बरोबर. नक्कीच मी सहमत आहे तुझ्या बरोबर. शिक्षण हे फार महत्वाचं आहे. काही गोष्टी शिक्षणामध्ये आधीच कळून जातात. जेव्हा बिझनेसमध्ये उतरायचं, तर तुम्हाला आधीच त्याबद्दल माहिती असते. थोडीशी हिंमत येऊन जाते, की अरे हां, मला ह्या गोष्टीचं नॉलेज आहे आणि आता मला प्रॅक्टिकली अप्लाय करायची गरज. तर त्याचं टेन्शन नाही येत. आधीच आपण आपला माइंडसेट त्याच्यासाठी रेडी. हां, सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की पहिला क्लायंट कसा मिळाला? पण ते 1 पासून ते 100 पर्यंत ते कसे किंवा 150 पर्यंत कसा तो आकडा काय वाटतं तुला? काय स्ट्रॅटेजी वर्कआउट झाली तुझ्यासाठी असं तुला वाटतं? सर्वात अगोदर सर्व्हिस मॅम. ऑन टाईम सर्व्हिस हां. आम्ही दिली पहिल्या कस्टमरला. सेकंड थिंग पॅकेजिंग. आपण पॅकेजिंग त्याला कशी देतो ते खूप मॅटर. त्याला जो कस्टमरला जेव्हा तो प्रॉडक्ट येतोय हातात, तेव्हा त्याला फील कसं वाटतं, की आपण जो ब्रँड मागवलेला आहे खरंच कसा आहे. सर्व गोष्ट तिचा प्रेझेन्स, की प्रेझेन्स कसा आहे, त्याच्यावर कसं लिहिलेलं हं, आहे. जो प्रॉडक्ट खातोय समोरचा त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत का नाही आहेत, एम-आर-पी आहे, हं, एक्सपायरी डेट आहे. हं, त्याला जर सर्व ऑल अँड गुड वाटलं, तर तो आपल्याला एक रिव्ह्यू देईल. तर त्या रिव्ह्यूमुळे आपल्याला पुढच्या कस्टमरला हं, तोच कस्टमर आपल्याला 2 गोष्टी देत असतो. पहिले म्हणजे तो आपल्याला माउथ पब्लिक की या ब्रँडचे चीज भारी आहेत. दुसरी गोष्ट हं, तो आपल्याला रिव्ह्यू देत असतो त्याच्या तोंडाने तो रिव्ह्यू आपण दुसऱ्या कस्टमरला. तर मग दुसरा पण कस्टमर आपला झाला. तर असे कस्टमर वाढत जातात, की पहिली गोष्ट माउथ पब्लिसिटी, दुसरी गोष्ट दिलेला हं, रिव्ह्यू आणि तिसरी गोष्ट तो रिव्ह्यू आपण हं. लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा हो, मार्केटिंग. हो. तिघी गोष्टींना घेऊन आपण त्या बल्क कस्टमरला आपण जेव्हा सर्व्हिस देतो, त्यानंतर अजून माउथ पब्लिसिटी या काही गोष्टी आपण केल्या, तर आपल्या बिझनेससाठी हो, हो. नक्कीच. तुझा एक्सपिरियन्स फार दांडगा आहे आणि तू जे माझ्या प्रश्नावर मला अगदी मी समाधानी आहे. तुझ्याकडनं पण भरपूर शिकायला थँक यू मॅम. थँक यू सो मला मच. सांग जेव्हा तुझा पहिला क्लायंट होता 1 चे 100 हा आकडा आता 150 पर्यंत तर तुला काय असं वाटतं ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे, की तू समाधानी याच्यावर की अजून 1 चे 1000 नाही मॅम, माझ्याकडनं प्रॉडक्ट घेणारे आता हजारो व्यक्ती झालेले आहेत. जवळपास हां, हां. 50,000 प्लस कस्टमरना मी एवढा माझा अरे वाह! मोठा कस्टमर बेस आहे आज महाराष्ट्रात, भारतात पूर्ण. पण 150 हां, कस्टमर की जे हं, आपल्याकडनं माल घेऊन स्वतः बिझनेस करतायत. जसं की मी एका हां, व्यक्तीला माल दिला 100 किलो. तो वेगळ्या हं, हं, स्टोअरमधनं हं, कस्टमर बनतायत. तर असे खूप काही हं, कस्टमर आहेत. लाखोंमध्येच मग तसं मी जे 150 लोकांना माल आज देतोय बल्कमध्ये, तर त्यांच्याकडनं घेणारे अजून हजारो पब्लिक आहे. बरोबर? हं, तर अजून याला जर का मला हं, एक्सपांड करायचं असेल, तर मला अजून त्यांना बेस्ट रेट त्यांना ऑन टाईम सर्व्हिस याच्यासाठी मला बॅकग्राऊंडला जे काही छोट्या-मोठ्या काही वाहनं लागतील, की ज्यांना टाईमवर मी सर्व्हिस देऊ शकतो, ते मला बाय करावं लागतील, जेणेकरून मी सर्व्हिस त्यांना प्रॉपर ऑन टाईम देऊ शकतो. त्याच्यात मला मार्केटिंगसाठी हं, मुलं की ते मार्केटिंग करतील आणि त्याच्यानंतर माझ्यापर्यंत ज्यांना नीड आहे, ज्यांना गरज आहे व्यवसाय करायची, ते माझ्यापर्यंत येऊ शकतील. तर त्या गोष्टी मी अजून हं, माझ्याकडनं एक्सपांड केल्या पाहिजेल असं मला वाटतं, की माझं कुठे ना कुठे कमी पडतोय. बीएससीची जागा मला 1000 करायचे आहेत, तर मला अजून थोडी मेहनत वाढवावी लागेल माझीवाली. काहीतरी वेगळ्या काहीतरी स्ट्रॅटेजी मला अजून शिकण्याची गरज आहे आणि मी हे हं, शिकतोय अजून हळू मला खूप शिकणं हं. बाकी आहे, खूप. आता मी जे शिकलोय, मी आज मार्केटमध्ये 5 ते 10% शिकलोय. अजून 90% 95% मला शिकायचे मला बाकी आहे. ते मी आणि जयेश अजूनही शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. अरे वाह! येस. इथे येऊन मला एक गोष्ट समजली, की तू जर म्हटला, की एम-आय-डी-सी एरियामध्ये तुमचं शॉप आहे. पण तरीसुद्धा तुझा कस्टमर बेस 50,000 पर्यंत नेला आहे आणि तुझी शिकण्याची तयारी आहे. म्हणजे अ, अशा एरियामध्ये जिथे लोकांनी म्हटलं, की तुझा बिझनेस चालणार नाही, तिथे तू सक्सेसफुली रन करून दाखवला आणि तुझं शॉप उघडण्याचं कारण एकच, की तुला एक स्वतःचा एक ब्रँड तयार त्याची एक येस. गरज वाटली तुला म्हणून तर तू शॉप उघडलं. पण तो एरिया असा होता जिथे इम्पॉसिबल आहे गेलं. पण तरी तू ते प्रूव्ह करून दाखव, की नाही आज माझा कस्टमर बेस 50,000 आहे. त्याच्यामध्ये खरंच तुझी मेहनत आहे.
हा पॉझिटिव्ह माइंडसेट की नाही मी आता तुझा इगो मला कुठेच दिसत नाही की नाही माझा 50,000 आहे. तुझा माइंडसेट असाच दिसतो की नाही मला अजून शिकायचंय. तर पॉझिटिव्ह माइंडसेट आणि शिकण्याची तयारी ना यशामध्ये तुला सक्सेसफुल करेल. तुला तुझं जे एम आहे येस मॅम. कारण की कसं आहे सक्सेस होत असताना आपण किती मेहनत केली, पण जर का आपल्याला काही देवासारखे लोकं मिळाले नाही, सक्सेस होणं थोडं हं. अवघड जातं. होतं माणूस सक्सेस होऊन वेळ लागतो. जसं की मी हो. जेव्हा हे सुरुवात केली, तेव्हा मला जे अकाउंट्स आहेत, जे सोशल मीडियावर मोठे-मोठे अकाउंट आहेत. एक पौलवाटा झालं, शोध वार्ता झालं, नंतर गरुड हं, झेप झालं, उद्योग भराडी झालं. हं, यांची मला खूप हं, मोठी एक साथ लाभलेली आहे माझ्या आयुष्यात. त्याचसोबत काही मोठे-मोठे बिझनेसमॅन आहेत. पियुष सजगिनी म्हणून आहेत मिस्टर गाडीवाला. त्या शौर्यवाडा हॉटेलचे मालक विनोद हांडे झालेत. त्यानंतर मॅक्स वर्ल्डचे हं, हे खूप मोठे हं. बिझनेसमॅन आहेत आणि जे पहिले मी अकाउंटचं नाव सांगितलं ते खूप मोठे क्रिएटर आहेत. याचे 7-8 जण आहेत, की त्यांचं मला माझ्या आयुष्यात खूप मोठी साथ लाभलेली. त्यांच्या साथ लाभल्या मला जी गोष्टीला वेळ लागणार होता, ते मी कमी टाईमपर्यंत म्हणून असे लोकं एक देवाच्या स्वरूपात आपल्याला आपल्या आयुष्यात येत असतात आणि त्यांची नेहमी हो, आपण जाणीव हो. हो, नक्कीच. तुझ्या संभाषणामधून मला हे पण जाणवतं, की तू फार म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे तुला. अ, जे पण लोकं तुझ्या आयुष्यात आहे, फार आपुलकी आहे. या लोकांनी मला साथ दिली. तुला त्यांच्याबद्दल एक ग्रॅटिट्यूड आहे. तर खरंच राईट. डाउन टू अर्थ असणं फार महत्वाचं आहे या गोष्टीमध्ये. तेव्हाच आपण पुढे जात असतो. म्हणजे एक थोडंफार अचीव्हमेंट केली, इगो येतो. तरी मग आपल्याला इफेक्ट होतो. मग त्याचा इफेक्ट होऊ द्यायचा नसतो. ग्राउंड लेव्हलवर येस, येस. आणि मला सांग तुला असं वाटतं का कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी या 2 गोष्टींमुळे तुला एवढे क्लायंट्स मॅम कन्सिस्टन्सी ही राहिली पाहिजे. पण कन्सिस्टन्सी असताना आपण करतो काय तेवढ्या टायमिंगमध्ये. त्याच्या टायमिंगमध्ये आपण सेल्फ इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे आपल्या ब्रँडबद्दल. ब्रँड अवेअरनेस हं, वाढवला पाहिजे. ब्रँडमध्ये काय क्वालिटी वगैरे याच्या गोष्टी आहेत ना, हे टिकवणं तर इम्पॉर्टंट हं, आहेतच. त्याच्याशिवाय ते कस्टमर बनत नाही. हं, पण जेव्हा तुम्ही म्हणले हं, कन्सिस्टन्सी मॅटर करते. पण ते कन्सिस्टन्सी चालू असताना आपण जी ऍक्टिव्हिटी करतो, आपण जी मेहनत करतो ना, ती महत्वाची आहे. आपण कसं कन्सिस्टन्सी आहे, जॉब ओपन करून ठेवून दिलं, मी तर बसलोय. बरोबर फक्त बसलेलोय. कोणी येतंय का? वाट पाहतोय का? कोणी येणार आहे का? चला बघू. तसं नाहीये मॅम. आपल्याला जाऊन लोकांना भेट घ्यावं लागते, मेल्स करावं लागतात. तेव्हा भेटून त्यांना सांगावं लागतं, की हा माझा ब्रँड आहे. याच्यामध्ये अशी क्वालिटी आहे किंवा आम्ही लोकांपेक्षा हे आपल्याला लोकांना ते जाऊन कन्सिस्टन्सी म्हणजे आपण घरी बसलोय आज आणि उद्या वाढेल, नाही वाढणार. उलटं तो बंद होणार. आपल्याला कन्सिस्टन्सी म्हणजे मेहनत करणं आहे तुम्हाला. हार्ड वर्किंग करा, हो. कन्सिस्टन्सी येस. जपून. तेव्हा तो ब्रँड आपल्याला बिल्डअप होऊ शकतो. हो. येस. मला सांग तुमचे भरपूर फ्लेवर आहे. कधी असं झालं का एखादा फ्लेवर फ्लॉप गेला आणि कस्टमरने फीडबॅक दिला आणि मग तुम्ही स्ट्रॅटेजी ॲक्चुअली आपण जेवढे पण फ्लेवर बिल्डअप केले जातात. प्रत्येक फ्लेवर आपण आज स्वतः नसून तर 50 ते 100 कस्टमरांना टेस्टिंग दिल्यात. त्यांचे रिव्ह्यू घेऊन आपण एक-एक फ्लेवर वाढवतो. म्हणजे प्रत्येक फ्लेवर मागे काहीतरी टेस्टिंग झाली, तर वाढलेला आहे. तसं म्हणायला गेलं तर माझ्याजवळ 25 प्लस फ्लेवर होते. पण मी लॉन्च करताना 10च का केले? हेच 10 हां, फ्लेवर्स कस्टमरांची रिक्वायरमेंट होती किंवा कस्टमरला आवडणारे फ्लेवर हे 10 होते. जे तुम्हाला बॅक साइडला हां, तर हां, हेच हां. फ्लेवर असल्यामुळे आम्ही लॉन्च केले. त्याच्यामुळे आम्हाला कॅन्सल करायची गरज नाही. आम्ही हं, ऑलरेडी 10 25 मधनं सिलेक्ट करून 10 फ्लेवर ठेवलेले आम्ही. हं, हं. सो मार्केट रिस्पॉन्समुळे ग्रोथ झाली तुम्हाला म्हणजे कस्टमरचा जो फीडबॅक मिळाला त्याची नक्कीच तुम्हाला हेल्प झाली असं वाटतं. आणि फीडबॅकमुळे आपल्याला एक कळतं, ओके आपण करेक्ट पाथवर आहोत. एवढे फ्लेवर्स जे आहेत ते चालताय. ओके म्हणजे जास्त अजून मला सांग सोशल मीडियाचं प्रमोशन कधी सुरू केलं आणि कधी निगेटिव्ह कमेंट्सचा अफेक्ट झालाय का? निगेटिव्ह कमेंट म्हणजे अशा होत्या, काय तुम्ही इंजिनिअरिंग केलेली आहे, चांगले मेकॅनिकल इंजिनिअर आहात आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही काय रोडावर याची विकतायत. काय तुम्ही डिलिव्हरी देऊन देता चिखलात, पावसात. कारण की आमचे व्हिडिओ हं, तसे असायचे. त्याचे आम्हाला निगेटिव्ह कमेंट यायचे. पण त्या कमेंटला आम्ही निगेटिव्ह न बघून आम्ही पॉझिटिव्ह बघायचो, की आपण इंजिनिअरिंग असून असे काम करतोय. म्हणजे आपल्याला स्वतःवर हं. गर्व असला पाहिजे. आम्ही पॉझिटिव्ह बरोबर. सोशल मीडियाची सुरुवात जर का झाली असेल, तर खानदेशी पुणेकर म्हणून एक पेज आहे स्वप्नील दादा. यांनी आम्हाला एका हं, ठिकाणी डिलिव्हरी देताना बघितलं वाकडमध्ये. तर आम्ही 2 हं, मित्र हं. एका गाडीत ते म्हणले, "काय रे खानदेशी चीप आहेत का?" म्हणलं, "हो आहेत ना."
म्हणले तुमचं शिक्षण काय झालंय काय नाही त्यांनी मला विचारलं. तर आम्ही आमचं हं, शिक्षण हं. सांगितलं की आमचं मेकॅनिकल झालंय तरी आम्ही हे काम करतो कारण की आमचं हे स्वप्न आहे की आपल्या जळगावला पूर्ण. तर ते ब्लॉगर होते आम्हाला माहित नव्हता. हं. एम आय ऑडिबल? हां, हां. येस, येस. अरे वाह! हं, हं. हां. हं, हं. पहिल्या दिवशी व्हिडिओ हं, घेतले हं. होते त्यांनी आमच्याकडे. घरी गेलो त्यांनी हं, हं. तिथे त्यांच्या अकोल्याला एक व्हिडिओ पोस्ट केला, की पिंपरी हं. चिंचवडमध्ये हे 2 मुलं याच्या रिक्षांना स्टिकर लावतात आणि मेकॅनिकल इंजिनिअर असून विकतात केडीचे वेफर्स. ज्यांना कोणाला केडीचे वेफर्स घ्यायचे असतील, तर खानदेशी मुलांकडून नक्की घ्या. तर तो व्हिडिओ जवळपास हं. 1.5 ते 2 लाखांपर्यंत गेला. 1.5-2 अरे लाखांपर्यंत वाह! गेला होता. येस. हं, हं. तो केल्यामुळे आम्हाला खूप ऑर्डर आल्या. मग आम्ही रात्रीच्या रात्री आमचा Google फॉर्म रेडी केला. त्या Google फॉर्ममध्ये जेवढे कस्टमर ऑर्डर करत होते त्यांचे नावं, मोबाईल नंबर लिहित होतो आणि तिथं आम्ही डिलिव्हरी दिली. तर खूप मार्केट बूस्ट झालं होतं पुण्यात एकाच व्हिडिओमध्ये. अरे तर तो अरे लगे वाह! आम्ही त्यासोबत आम्ही वाकडमध्ये डिलिव्हरी द्यायला गेलो. पियुष गेले म्हणून खूप मोठे रील स्टार आहेत त्यांच्यावर लाखोमध्ये फॉलोअर्स. त्यांनी हं, पण हं. आमच्या सेम तसा रील त्यांनी बघितलं की एक इंजिनियर मुलं यस करतायत. त्यांनी पण वाकडला हं. ऑर्डर केली, गेलो. त्यांनी पण सेम व्हिडिओ बनवला. त्यांचा व्हिडिओ गेला 6 लाखापर्यंत. तर तिथनं पण आम्हाला एक चालना मिळाली. हे 2 चालना हे हं. 2 व्हिडिओमध्ये आम्ही आमचं लगे अकाउंट रेडी केलं आपल्या जळगावाला. लोकं ओळखायला हं. लागले की आपल्या जळगावला क्वालिटी देतो, सर्व्हिस देतो. स्वतः व्हिडिओ बनवायला लागलो. त्यानंतर मग हं, हं. डिसेंबरमध्ये शॉप रेडी केलं. हे शॉप रेडी केलं हं, तर हं. त्याच व्हिडिओ एका जणाने बघितले. स्टार्टअप विथ सागर म्हणून आमचा मित्र आहे ओपनिंगला आला होता. त्यांनी पण एक व्हिडिओ टाकला. तो गेला 7 लाखापर्यंत. तो व्हिडिओ अरे वाह! एक सिद्धांत सरांनी बघून गरुडचे जे अकाउंट आहेत त्याच्यावाले मालक आहेत. हां, हां. मग त्यांनी तो व्हिडिओ बघितला. मग त्याने एक म्हणून आहे त्यांचा देऊ हं. आळंदीमध्ये पुण्यात हं, हं. अरे वाह! ते खूप सहकार्य केलं, खूप प्रेम दिलं, खूप आमच्यावाला हं. आमच्या डोक्यातला मैन त्यांनी त्यांचे हं. व्हिडिओ गेले मिलियनमध्ये गेले त्यांचे व्हिडिओ. तिथनं हो. आपल्याला अशा प्रकारे आमची सुरुवात हं. झालेली. त्या सर्व गोष्टींमध्ये मी सरांचा खूप मनापासून खरंच, खरंच. सो सोशल मीडियाचा खूप फायदा झाला इथे दिसतो. पण सोशल मीडियावर तुमचा म्हणजे फायदा झाला, पण तुम्ही ती ऑर्डर मिळाल्याबरोबर गोंधळून न जाता तुमच्या नॉलेजमुळे तुम्ही तो Google फॉर्म बनवला आणि ती ऑर्डर तुम्ही सक्सेसफुली डिलिव्हर केली, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. येस. मला सांग क्रिटिसिझम हँडल करणं टफ वाटतं का? म्हणजे समजा तुम्हाला कोणी क्रिटिसाइज केलं, अरे असं. हां, हां. नाही रे सौरभ सौरभ माझा प्रश्न आहे, क्रिटिसिझम म्हणजे क्रिटिसिझम हँडल करणं टफ असतं का? म्हणजे कोणी क्रिटिसाइज करतंय समजा अ, "अरे तुला काय जमणार आहे? अरे" तर ते तुला अवघड जातं का? असा माझा प्रश्न आहे. क्रिटिसिझम हँडल करणं टफ असतं का? मॅम टप केव्हा असतं माहिती आहे का? जेव्हा खूप जास्त नॉलेजवाला व्यक्ती आहे, खूप मोठा बिझनेसमॅन तो जेव्हा बोलून जातो, की तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये प्रोसेसिंग चुकीची आहे आणि असं करत राहिलं तुमचा थोड्या दिवसात बिझनेस बंद पण तेव्हा वाटतं राव आपल्याला हां. काहीतरी चेंजेस करावे लागतील. कारण तो एवढा मोठा बिझनेसमॅन आहे. त्या जागेवर एखादी व्यक्ती तो नोकरी करतोय आणि तो आपल्याला काही टिप्स देतो. तर आपल्याला वाटतं की हा हं. नोकरीचा याला बरोबर. सो तुम्ही मनावर घेत नाहीये, की मनावर घेत नाही तुम्ही तुमच्या याच्यावर एकदम फोकस तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट असतो हेच तुला सांगायचंय. क्रिटिसिझम हँडल करणं म्हणजे तू त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत तुझा पॉझिटिव्ह माइंडसेट तुला इथे हेल्प करतो. येस राइट. हां. मला सांग फुल टाईम जॉब आणि बिझनेस मॅनेज तुम्ही कसं करता? डेली रुटीन तुमचं काय आहे? तुमची झोप किती वेळ होते? ॲक्चुअली मॅम आता सांगायला गेलं, जेव्हा मी जॉबला जात असतो, तर मी हं, पहिले सकाळी-सकाळी शॉपला येतो. पूर्ण काय आहे काय नाही बघतो. त्याच्यानंतर मी 11:30 हं. वाजता जॉबला सोडला मी जॉब. बरोबर हां, आत्ताच्या हां. 20-20 अगोदर. कारण खूप जास्त क्लायंट प्लस टाईमवर सर्व्हिस देणं इम्पोर्टंट होतं. तर मग हं. 11:30 पर्यंत मी ते शॉपला असायचो. जयेश आणि मी सोबतच असायचो. 11:30 नंतर माझा जॉब असायचा 2 ते 2.5 तास. आणि मग मी जॉब देखील माझा मार्केटिंगवालाच जॉब मेकॅनिकलच मी टेक्निकली जॉब नाही केला. आवाज येतोय मॅम? जयेश वायफाय वायफाय चालू आहे का? बंद झालाय. हां, सौरभ आता हे शेवटचे 2 प्रश्न आहे. मला सांग फुल टाईम जॉब आणि बिझनेस मॅनेजमेंट कसं पॉसिबल आहे आणि डेली तुमचं रुटीन काय? झोप किती होते? मॅम आपण आहे ना जॉब करत असताना आपल्याला व्यवसायाला मिळता-जुळता जॉब असेल ना तोच केला पाहिजे. जसं की मार्केटिंगमध्ये आहे ना, मला कॉलवर बोलता येत होतं क्लायंटसोबत तर मी 3 एक तास जॉब तर मग जॉबला जायचं तर मग तिथं मी कॉल पण तर मी 3 वाजेपर्यंत बाहेरच होतो. कुठं जॉबसाठी. तर 3 हं, हं. ते रात्रीच्या 12 पर्यंत. तर मी हं, 3 हं. नंतर शॉपला कंटिन्यू असायचो. सकाळी 11 ते 3 मी बाहेरच असायचो. 3-4 तास जॉब.
तर हं, मग हं. सकाळी आम्ही 7:00 वाजेपासून आमचं काम सुरू होतात. हं, हं. 1 ते 2 वाजेपर्यंत. तर रात्रीचं आमचं काम काय असतं 10 वाजे की दिवसाचा हिशोब किंवा आपल्याला काय नवीन अपग्रेड हां. करायचंय, काय नाहीये. हं. त्यामध्ये रात्रीच्या कामात क्लायंटसोबत संवाद करणे किंवा डेव्हलपमेंट कशी तसं आम्ही 1:30 ते 2 वाजेपर्यंत जयेश आणि मी आमचं कन्व्हर्सेशन असतं. आम्ही 2ला झोपेपर्यंत सकाळी 7 ते 7:30 पर्यंत 7-7:30 पासून कस्टमरचा फॉलोअप सरांना कामं लाव त्याच्यानंतर 11:30 वाजता मी जातो. पण जयेश 3 वाजेपर्यंत शॉपला असतो. सकाळचे 10 ते 7 शॉपला जयेश असतो. तर जयेश इथं मॅनेज करतो. 3 तर रात्रीपर्यंत मी मॅनेज करत असतो. तर हं, पार्टनरशिप हं. हो, हो. तर पार्टनरशिपचा नक्कीच जॉब करत असताना फायदा होतो हे तुझ्या बोलण्यातनं मला समजतंय. सो मग याच्यातनं मला असं वाटतं, की डिसिप्लिन फार महत्त्वाची आहे आणि प्लॅनिंग पण फार महत्त्वाची आहे. तुम्ही दोघं आलटून-पालटून अगदी शिस्तीने तुम्ही तुमचं जे आहे बिझनेस अगदी करताय आणि त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुमचं आहे, की म्हणजे असं नाही, की जे चालू आहे ते चालू त्याच्यावर अभ्यास करताय, काय अपग्रेड करायची गरज आहे. सो हे पण फार महत्त्वाचं आहे. येस. आणि मला सांग तू म्हणतोस, की इथे कोणी मालक नाही. प्रॅक्टिकली असं कसं मॅनेज करता तुम्ही, की तुझं जे म्हणणं आहे, की सगळे फॅमिली आहे. तर हे तुला प्रॅक्टिकली कसं मॅनेज करता तुम्ही? मॅम प्रॅक्टिकली आता मी कसं आहे माझं मार्केटिंगचं काम बघतो. आयुष्यात कसं आहे हं, ना बिझनेसमध्ये ना ज्याने जगाचे जे कामं वाटून घेतली तर हां. प्रोसेसिंगला सोपं जातं. जसं की तर हं, मॅनेजमेंटला जे असतं प्रोडक्शनला तर मला प्रोडक्शन बघायचे. हं, मार्केटिंग मी ज्याला फायनान्शियल गोष्टी मॅनेज करतो, फायनान्स मॅनेज करतो. हं, आता जे व्यक्ती लावलेले आहेत मार्केटिंगसाठी त्यांच्या लेव्हलला, ग्राउंड लेव्हलला मार्केटिंग आहे. त्यांना हं, प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपले एम्प्लॉयी असतात, ट्रीट दिली पाहिजे, पार्टी दिली पाहिजे. फॅमिली म्हणजे तेच हं, असतं, की फक्त बिझनेस म्हणजे पूर्ण एकदम रात्रंदिवस काम. आम्ही काही फ्रीडमवाल्या हं, गोष्टी त्याच्यामुळे आम्हाला इथे हं. जातात. हो, नक्कीच, नक्कीच. आता आपण झालं मी क्लोजिंग आता शेवटचं जे माझं आहे वाक्य मी म्हणजे आता झालेलं आहे. आता मी जस्ट शेवटच्या येस ओळी मॅम. घेते. मी तुम्हाला जस्ट माझा प्रॉडक्ट दाखवतो एक वेळेस. माझा प्रॉडक्ट हो, दाखवतो हो. कसं आहे. नक्की, नक्की, नक्की. तर हा आहे माझा प्रॉडक्ट आपला जळगाववाला म्हणून. ही आहे येस, माझ्यावाली येस. पूर्णपणे पॅकेजिंग. पूर्ण मॅट हं, फिनिशिंग हं. पॅकेजिंग आहे. बॅक साइडला हां. तुम्हाला दिसतं की कुठला फ्लेवर आहे, काय आहे. त्यानंतर इथे दिलेले मी झिपलॉक दिलेलं आहे. जेणेकरून कस्टमर जेव्हा येत ना माझा पाऊच ओपन तिथं हं, जर थोडंफारच खायचंय, बाकीचं नाही खायचंय, तर झिपलॉक लावून ठेव. हं. हा थंड पाऊच येस. आहे. इझी टू आपण याला कुठेही ठेवू शकतो. त्यासोबत इथं लिहिलेलं आहे की आम्ही कुठल्या-कुठल्या फ्लेवरांमध्ये अवेलेबल आहोत. हं, हं. त्यानंतर इथं टॅगलाईन आहे आमच्यावाली, आपला जळगाववाला खुशी हो अशा प्रकारे अरे आम्ही वाह! हे आमच्याला प्रोडक्ट देऊ आणि हां. हे लोकं पूर्ण आपला जळगाववाला.com आमच्या याच्यावरनं विकत घेऊ हं, शकतात. त्याचसोबत आमचा हं, मोबाईल नंबर आहे 5757446460. गोष्टी आहेत की त्याच्यावरनं लोकं आम्हाला आणि होम डिलिव्हरी हं, ऑल ओव्हर इंडिया नाही मॅम आपल्याला जे शॉप आहे येलवाडी देवगाव इथं आपल्याला शॉप आहे. त्यासोबत हं. आपण ऑनलाईनला जर आपल्या वेबसाईटला गेलो तर तिथं बरेचसे मला प्रोडक्ट बघायला मिळतील. बनाना चिप्ससोबत खानदेशी जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सर्व अवेलेबल आपण केलेले आहेत तिथं. सर्व प्रोडक्ट्स कस्टमर घेऊ शकतात. चटण्या घेऊ शकतात, नमकीन घेऊ शकतात, पोटॅटो चिप्स घेऊ शकतात. इव्हन भाजीसाठी लागणारे खानदेशी फेमस मसाले देखील घेऊ शकतात. ही आमच्याकडे प्रोडक्ट रेंज आहे. अरे वाह! तुम्ही फक्त बनाना चिप्समध्ये तुम्ही भरपूर कॅटेगरीज त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. याचा अर्थ तुम्हाला भरपूर मागणी मिळते याच्यामध्ये. तुला काय वाटतं? ते पण चांगली डिमांड आहे, की तुला फक्त बनाना चिप्स जास्त कोणता तुझा नाही मॅम. मोस्ट रनिंग प्रॉडक्ट आहे? आता मेन जर का म्हटलं तर आपलं बनाना चिप्स आहे आपली यू-एस-पी आहे. पण लोकं हां. एका बनाना चिप्स खाल्ल्यानंतर विश्वास ठेवतात, की यांच्या बाकीच्या व्हरायटीज देखील तेवढ्याच छान असतात. तर त्या विश्वास हं. ठेवून आम्ही जे बाकीचे प्रॉडक्ट लॉन्च केले, त्यांना देखील आपल्याला जो रिझल्ट आहे, अतिउत्तम मिळतोय. अरे वाह! मित्रांनो, स्वप्न बघणं आणि मेहनत करणं किती महत्त्वाचं आहे, आपण सौरभ आणि जयेशच्या या स्टोरीमधनं बघितलंच. इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी आणि पेशन्स यांनी खूप काही आपण ऐकलं, की छोटी आयडिया कसा मोठा बिझनेस करू शकतो आणि फेल्युअर कसा शिकवतो, पॉझिटिव्ह माइंडसेट कसं या एपिसोडमध्ये आपण शिकलो, की कम्फर्ट झोनमध्ये तर तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं आहे, रिस्क घ्यायची आणि त्याच्यातनं नक्कीच तुम्हाला काहीतरी मोठं करण्याची संधी मिळते. अ, पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन इन्स्पायरिंग स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.